15 वर्षांच्या मुलीचं अपहरण आणि अत्याचाराच्या घटनेने अहिल्यानगर हादरून गेलं। 5 दिवसात या अल्पवयीन मुलीने सोसलेल्या वेदना कल्पनेपलीकडच्या आहेत। या प्रकरणी 3 नराधमांना अटक करण्यात आली आहे, पण या दुर्दैवी घटनेलाही राजकीय वळण लागलंय। पाहूया नेमकं काय घडलंय। तिचं वय अवघं 15 वर्ष। तब्बल 5 दिवस तिनं जंगलात अक्षरशः मरण यातना भोगल्या। 3 नराधमांनी तिचं अपहरण केलं आणि 5 दिवस तिचे लचके तोडले। अहिल्यानगर मधल्या राहुरीत घडलेल्या या संतापजनक घटनेनं महाराष्ट्राला धक्का बसलाय। एकूण जर बघितलं तर हे सर्व आरोपी जे आहेत तर ते संबंधित मुलीच्या गावाजवळच राहणारे आहेत आणि त्यांचे आणि या पीडितेच्या कुटुंबियांचे जे आहे काहीशी ओळख देखील आहे। मात्र अशा घटनेनंतर जे आहे कुठेतरी तीव्र संताप व्यक्त होतोय आणि या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल दिला जात असल्यानं जे आहे राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे। 13 फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही। पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि अखेर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात आली। या प्रकरणात मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण, कौसर हैदर, आकाश संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे। एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे। या प्रकरणाला आता लव्ह जिहादचा अँगल जोडला जातोय, त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापलंय। लव्ह जिहादचा संशय आहे आणि मुलीवरती 5-6 दिवस जंगलामध्ये अत्याचार केला गेलाय। हे जे कुणी सगळी लोक आहेत की लव्ह जिहादच्या घटना घडत नाहीत असे जे म्हणतायत, ह्या लोकांनी या गोष्टीकडे सिरियसली बघितलं पाहिजे। हिंदू मुलींना टार्गेट करून फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टावरती त्यांना 10-20 मुलं फॉलो करतायत आणि मग ठरवून प्लॅन करून त्यांना जाळ्यामध्ये ओढतायत। मुलींच्या टार्गेटमध्ये जे 2-3 पॅटर्न जे सेम आहेत, एक तर तिला 18च्या अगोदर टार्गेट करायचं, दुसरी गोष्ट की तिच्या मागं वडीलधारी जो आधार असतो तो नसलेला पाहिजे आणि म्हणून कुठंतरी या प्रशासनानं याच्यावरती कुठंतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे। जे आरोपी असतात त्या आरोप्यांना कुठंतरी पोलीस प्रशासन मदत करतं का, हा सुद्धा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आज प्रत्येकाच्या मनामध्ये असतो। 5 दिवस जंगलात नरक यातना भोगणाऱ्या त्या मुलीची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच न केलेली बरी। माणसाच्या चेहऱ्याआड सैतानाचं कृत्य करणाऱ्या या नराधमांना जन्माची अद्दल घडवण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।